नद्या झाल्या अपवित्र, नदीत टाकला जातोय कचरा। शहरात वाढत्या कचऱ्याच्या समस्येनं आता गंभीर रूप धारण केलं। अलीकडे समोर आलेल्या एका व्हिडिओमधून धक्कादायक वास्तव उघड झालं असून मोठ्या प्रमाणात कचरा थेट नदीत टाकला जात असल्याचं स्पष्ट दिसतंय। त्यामुळे नदीचं पाणी पूर्णपणे प्रदूषित झाले असून ही बाब पर्यावरणासोबतच नागरिकांच्या आरोग्यासाठीही धोकादायक ठरली आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार शहरातील अनेक ठिकाणी नदीकिनारी कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहेत। प्लास्टिक, घरगुती कचरा तसेच इतर घन कचरा कोणत्याही नियंत्रणाशिवाय नदीत टाकला जातोय। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे। तज्ज्ञांच्या मते नदीत कचरा टाकल्यानं जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढते आणि पाणी पिण्यायोग्य राहत नाही। त्यामुळे जलचर जीवांचं अस्तित्व धोक्यात येते। धक्कादायक बाब म्हणजे हेच प्रदूषित पाणी टाकीत वॉटर सप्लायमधून येत असल्याची चर्चा होत असून तेच पाणी दिग्रसकर नागरिक पिण्यासाठी वापरत आहेत। परिणामी विविध आजार पसरत असल्याची भीती व्यक्त केली जाते। याशिवाय हेच प्रदूषित पाणी शेतीसाठी वापरले जात असल्यानं पिकावरही त्याचा नकारात्मक परिणाम होत आहे। त्यामुळे पर्यावरणासोबतच शेती आणि आरोग्य या तिन्ही क्षेत्रांवर या समस्येचा विपरीत परिणाम दिसून येतोय। नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी केली असून योग्य कचरा व्यवस्थापन प्रणाली राबवण्याची गरज व्यक्त केली आहे। संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करून त्याच्यावर दंडात्मक कारवाई करावी व सदर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून घातलेले लाखो रुपये वसूल करण्यात यावे। तसेच नदी प्रदूषित केल्याबद्दल नुकसान भरपाई वसूल करावी अशी मागणीही नागरिकांकडून होते। दरम्यान काही नागरिकांचं म्हणणं आहे की शहरात नियमित घंटागाडी कचरा संकलन सेवा येत नसल्यामुळे लोकांना नाईलाजाने कचरा नदीत टाकावा लागतोय। याच पार्श्वभूमीवर अरुणावती प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांमध्येही या प्रकरणाची चर्चा सुरू असून नगर परिषदेला नोटीस देऊन पुढील कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। जर या गंभीर समस्येकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर भविष्यात याचे परिणाम किती अधिक भीषण होऊ शकतात अशी भीती व्यक्त केली जाते आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.